महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार कधी स्थापना होणार आणि मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे, तर मुंबईमध्ये खाते वाटप संदर्भात चर्चा होणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये महायुती सरकार स्थापनेचा दावा करेल असा अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट होईल। मात्र एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये कोणतं पद मिळणार यावरून राजकारण रंगले आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच मोठं झालं असा टोला महायुतीच्या पूर्वीच्या पक्षाने लावलेला आहे। तर या प्रकरणाबाबत बच्चू कडू यांचा व्हिडिओ क्लिप समोर आलेला आहे। तो व्हिडिओ क्लिप पाहूया आणि या प्रकरणाबाबत आपण पुढे या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। नमस्कार, मी अनिकेत तुम्हा सर्वांचं होऊ द्या विषय या YouTube चॅनलमध्ये हार्दिक मनापासून स्वागत करतो। पाहूया संपूर्ण व्हिडिओ क्लिप काय आहे। त्यांना शुभेच्छा आहे, अखेर चांगला कारभार करावा। शेतकऱ्याची कर्जमाफीचं तुम्ही सांगितलं होतं ते तातडीनं करावी, म्हणजे अधिक आत्महत्या व्हायच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करावी। मला असं वाटतं का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे तसे लाडके शेतकरी करता येईल काय, लाडका मजूर करता येईल काय, लाडका दिव्यांग करता येईल काय, हा विचार करावा। शिंदेना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद भाजपने ऑफर दिले आहे, तर शिंदे राज्यात उपमुख्यमंत्री स्वीकारू नाही बरोबर आहे ना, वाटते ते राज्यातच स्वीकारेल शक्यता आहे। त्याने गृह खाता पण मागितलंय पण भाजप द्यायला तयार नाहीये। तर भाजप कसं काय देणार आहे? भाजप जेव्हा सत्तेत पूर्ण येतं त्यांना सत्तेत ठेवलं हेच भरपूर झालं। भाजपने तेवढी तरी जाणीव ठेवली। अजितदादांना पण उपमुख्यमंत्री करणार काय झालंय का, एकंदरीत भाजपचा जो गोल होता तो पूर्ण मारलेला आहे। त्यांनी इथून 2035 मध्ये काय होईल आणि काय करायचं असा राष्ट्रीय पक्ष आहे। त्यांचा कोणी मित्र नाही आणि त्यांचा कोणी दुश्मन पण नाही। एकंदरीत भाजपची वाटचाल अशी आहे। उपमुख्यमंत्री पद नाही स्वीकारला तर शिंदेना अजितदादा आणि फडणवीसांवर अवलंबून राहावं लागेल का? बरोबर आहे ना। सध्या काय आहे, केंद्र सत्ता आहे हे अतिशय मजबूत स्थानी सध्या BJP आहे। केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळं खाली कोणी मला वाटत नाही कोणी काही वेगळ्या भूमिका घेईल। केंद्रात सत्ता नसती तर मग चित्र वेगळं राहिलं असतं। राज्यामध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेवरून आणि खाते वाटपावरून राजकारण चांगलेच रंगलेले आहे। मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांनी दावा सोडला आहे, तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी गृह विभाग व नगर विकास खात्याची मागणी केली। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीवरून आता महायुतीमध्ये काय होणार याची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा सुरू आहे। दरम्यान महायुतीवरचे प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी जाहीर टीका केली आहे, तसेच भाजपवर निशाणा साधलेला आहे। काय साधलाय पाहूया पुढे। बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा। त्यांना चांगला कारभार करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करावी, दिव्यांगांचे मानधनांमध्ये वाढ करावी। पण असे वाटते या एकंदरीत जशी लाडकी बहीण योजना आहे तसेच लाडके शेतकरी करता येईल का, लाडका मंजूर करता येईल का, लाडका दिव्यांग करता येईल का, हा विचार करावा असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे। बच्चू कडू यांनी भाजपच्या बहुमतावर आणि पूर्ण सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपच्या वागणुकीवर भाष्य केले। कडू म्हणाले की एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झालं। एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील, ते केंद्रात जाणार नाही। भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही। भाजप त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठे आहे आणि भाजपने तेवढी तरी जाणीव ठेवली असा टोला बच्चू कडू यांनी लावलेला आहे। पुढे केंद्रातील राजकारणावर भविष्यवाणी करत बच्चू कडू म्हणाले की चांगली गोष्ट आहे। मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल, केंद्रात सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये। कदाचित जर गरज राहिली नसती तर आज राज्याचे चित्र वेगळे राहिले असते। भाजपला केंद्रात पण गरज आहे ना, मित्रपक्ष नाही तर केंद्रात मग सत्ता ते
पण अडचण येऊ शकतात असे स्पष्ट मत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे। या व्हिडिओबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंट करा। अशाच माहितीसाठी होऊ द्या विषयाला नक्की सबस्क्राईब करा। मिळून व्हिडिओमध्ये धन्यवाद। जय महाराष्ट्र। मिळून व्हिडिओमध्ये